सोमवारी अनेक शुभयोग जुळून येत आहेत, तर संकटे, अडथळे दूर करण्यासाठी उपाय. सोमवार हा भगवान शिवांच्या पूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी भगवान शिवांची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. सोमवारी विवस्वत सप्तमी देखील आहे. या दिवशी दुपारी सूर्यदेवाची पूजा करण्याची प्रथा आहे. विवस्वत सप्तमीला सूर्यदेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. सूर्यदेवाच्या या पूजेमुळे व्यक्तीचे आयुष्य आणि आरोग्य वाढते, संपत्ती वाढते, प्राणी, जमीन, पुत्र, मित्र आणि पत्नी यांचे पाठबळ मिळते. तसेच तेज, कीर्ती, तेज आणि ज्ञान, भाग्य प्राप्त होते असा विश्वास आहे. ह्या दिवशी दुपारी सूर्यदेवाची पूजा करणे आवश्यक आहे. सोमवारी हस्त नक्षत्राचा प्रभाव देखील असेल. जर तुम्हाला तुमची तिजोरी नेहमी भरलेली हवी असेल तर हस्त नक्षत्राच्या काळात चांदीची अंगठी बनवून ती तुमच्या उजव्या हाताच्या बोटात घाला. जर तुम्ही सतत कोणत्या तरी मानसिक त्रासाने त्रस्त असाल तर तो टाळण्यासाठी हस्त नक्षत्राच्या काळात तुम्ही झोपता त्या खोलीतील मातीच्या दिव्यामध्ये कापराचे 2 तुकडे लावा. त्याचा धूर खोलीभर पसरल्यानंतर तो दिवा एका कोपऱ्यात ठेवा. जर तुम्ही स्पर्धा परीक्षा देणार असाल तर तुमच्या यशासाठी हस्त नक्षत्रात रिठाच्या झाडाच्या मुळांना पाणी अर्पण करा. तुमच्या यशासाठी झाडाच्या मुळांना स्पर्श करा आणि त्याला वंदन करा. जर तुम्ही खूप जास्त पैसे खर्च करत असाल किंवा घरात पैसे असूनही बचत करू शकत नसाल तर तुम्ही हस्त नक्षत्रात रिठाच्या झाडाजवळ जाऊन त्याला वंदन करा आणि चंद्रमंत्राचा जप करा. तो मंत्र आहे, ओम श्राम श्री श्रामसह चंद्रमसे नमः. आज हस्त नक्षत्रात ह्या मंत्राचा 5 वेळा जप करावा. जर तुम्हाला तुमच्या घरात चिरस्थायी सुख आणि समृद्धी हवी असेल तर हस्त नक्षत्रात तुमच्या घरात दक्षिणामुखी पांढरा शंख स्थापित करा आणि त्याचा रोजच्या प्रार्थनेत वापर करा. तसेच जर तुम्ही कोणत्याही विषयावर तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये सखोल निर्माण करू शकत नसाल तर हस्त नक्षत्रात तुमच्या घराबाहेर रिठाचे झाड लावा आणि त्याची रोज काळजी घ्या. तसेच जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या कामात वारंवार अपयश येत असेल तर हस्त नक्षत्रादरम्यान एका पांढऱ्या कोऱ्या कागदाच्या तुकड्यावर तुम्ही कापुराची वडी ठेवा आणि संध्याकाळी तो कागद घराबाहेर जाळा. तसेच जर तुम्हाला परदेशात प्रवास करण्याची इच्छा असेल परंतु तुमच्या प्रवासाच्या तयारीमध्ये कोणत्या ना कोणत्या समस्येमुळे वारंवार अडथळा येत असेल तर तुम्ही हस्त नक्षत्रादरम्यान एका पांढऱ्या कापडात तांदूळ आणि थोडी खडीसाखर बांधून ती वाहत्या पाण्यात टाकून द्यावी. तसेच जर तुम्ही दुसऱ्या शहरात किंवा राज्यात व्यवसाय करत असाल आणि तुम्हाला लक्षणीय आर्थिक फायदा होत नसेल तर हस्त नक्षत्रादरम्यान तुमच्या कार्यालयातील एका कुंडीत एका सुवासिक पांढरे फूल लावा. एक सुवासिक पांढरे फूल लावा आणि ती कुंडी तुमच्या कार्यालयाच्या पूर्व दिशेला ठेवा. जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हस्त नक्षत्रादरम्यान तसे करू शकता. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी घरात चांदीची वस्तू आणावी आणि चांदीचा एक चौकोन तुकडा स्वतःजवळ ठेवावा. जर तुम्हाला तुमच्या निवासस्थानी कोणताही वास्तुदोष असेल असे वाटत असेल तर ज्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर हे टाळण्यासाठी हस्त नक्षत्रात शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर दुधाचा नैवेद्य दाखवावा. घरातील समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करावी. तसेच जर खूप मेहनत करूनही तुमचा व्यवसाय चांगला चालत नसेल आणि तुम्हाला अपेक्षित नफा मिळत नसेल तर यासाठी तुम्ही हस्त नक्षत्रात 1.25 किलो तांदूळ
किंवा चांदीचे दान करावे आणि शक्य असल्यास हस्त नक्षत्रात गळ्यात पांढऱ्या फुलांचा हार घालावा. सोमवार प्रदोष काळातील अत्यंत विशेष आणि प्रभावी उपाय. मनोकामना पूर्तीसाठी प्रदोष काळी शिवलिंगावर एक धतुरा आणि एक तांदूळाचा दाणा अर्पण करावा. सोबतच एक तांदूळाचा दाणा अशोक सुंदरीच्या जागेवर ठेवून चंद्रमौलेश्वर महादेव यांचे नामस्मरण करत तुमची इच्छा त्यांना सांगावीत. तसेच कष्ट निवारण्यासाठी उपाय. शिवलिंगावर 7 पांढरी फुले आणि पिवळ्या चंदनाचा वापर करून चंदनाचे 7 टिळे लावावे आणि प्रत्येक टिळ्यावर अवधूतेश्वर महादेव असे म्हणत एक फूल अर्पण करावे. आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी उपाय. प्रदोष काळी महादेवांचा गंगाजल आणि किंवा दुधाने अभिषेक करावा. श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर